नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 16 पेज नंबर 103 यावरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. The following is the receipt and payment account of Young Pensioners Association Leh for the year ended 31st March 2020. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला आपल्याला रिसीट दिलेले आहेत आणि राईट हँड साईडला आपल्याला पेमेंट दिलेले आहेत. आता आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 7,000. टू सबस्क्रिप्शन्स 2018-19 5,000 बरोबर. 2019-20 83,000 म्हणजे हे करंट इयर आहे बरोबर. करंट इयर कधी क्लोज झालेला आहे 31st March 2020. म्हणून या ठिकाणी 2019-20 म्हणजे हे करंट इयर आहे बरोबर. 2020-21 2000 हे नेक्स्ट इयर आहे बरोबर. 2020-21 हे नेक्स्ट इयर आहे. 2018-19 हे प्रिव्हियस इयर आहे आणि 2019-20 हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. पुढे टू एंट्रन्स फीज 13,000 इन ब्रॅकेट कॅपिटल रिसीट्स म्हणजे हे एंट्रन्स फीज आहे हे कॅपिटल रिसीटचं आहे म्हणजे आपण हे कॅपिटल फंडमध्ये घेतो बरोबर. पुढे टू डोनेशन्स 60,000, टू लेगसीज 40,000, टू इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 7,000, टू पिकनिक रिसीट्स 10,000. अशा प्रकारे आपल्याला रिसीट साईडला अकाउंट्स दिलेले आहेत. आता आपण पेमेंट साईड पाहूया. बाय स्टेशनरी 8,000, बाय पोस्टेज 1,000, बाय पिकनिक एक्सपेन्सेस 8,000, बाय सॅलरीज 8,000, बाय ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस 4,500, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500, बाय रेंट 12,000, बाय चॅरिटी 7,800, बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 3,200, बाय फिक्स्ड डिपॉझिट 1,10,000, बाय फर्निचर 50,000, बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स 7,000. अशा प्रकारे आपल्याला पेमेंट साईडला अकाउंट्स दिलेले आहेत. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 2,27,000 झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलेला आहे. आता पुढे आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेली आहे त्याला आपण टिकमार देखील करून घेणार आहोत बरोबर. एक आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹7,000. चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन्स त्या ठिकाणी किती मिळणार आहे 7,000 म्हणून आपण वरती सबस्क्रिप्शनला टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 फर्निचर वॉज परचेस्ड ऑन 1st October 2019 अँड इट इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% पर ॲनम. म्हणजे आपण 1 ऑक्टोबर 2019ला आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 10% डेप्रिशिएशन काढायचं आहे. आपण फर्निचरला देखील वरती टिक करून घेतलेलं आहे. 3 आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट्स ₹7,500 बरोबर. आता आपल्याला चालू वर्षी आणखीन पिकनिक रिसीट्स किती मिळणार आहेत 7,500 म्हणून आपण पिकनिक रिसीटला देखील आपण वरती टिक केलेला आहे. त्याच्यानंतर 4 स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 1st April 2019 वॉज ₹350 म्हणजे 1 एप्रिल 2019ला म्हणजे ओपनिंगला स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी किती आहे ₹350 अँड ऑन 31st March 2020 वॉज ₹1,700. आता 31st March 2020 म्हणजे काय एंडिंगला किती बॅलन्स आहे म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 1,700 बरोबर. म्हणून आपण वरती पेमेंट साईडला आपल्याला स्टेशनरी दिसते त्याला आपण टिक करून घेणार आहोत बरोबर.
त्याच्यानंतर 50% ऑफ लिगसीज म्हणजे 50% लिगसीज म्हणून आपण वरती लिगसीजला देखील टिक केलेलं आहे. अँड फुल अमाऊंट ऑफ डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज्ड म्हणजे पूर्ण डोनेशन्स आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे म्हणून आपण वरती डोनेशनला देखील टिक केलेलं आहे. अशा प्रकारे आपण टिक मार्क करून घेतलेले आहे. आता पुढे विथ द अबव इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त एकच अकाउंट ओपन करायला सांगितलेला आहे, तो म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बॅलन्स शीट सांगितलेली नाही, म्हणजे आपण एकच अकाउंट ओपन करणार आहोत. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सर पाहत असताना एकदम वरती आपल्याला टॉपला इन द बुक्स ऑफ यंग पेन्शनर्स असोसिएशन लेह कोणता अकाउंट ओपन करणार आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. बरोबर. अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केला आहे आणि हा एका पानामध्ये ओपन करायचा आहे. बरोबर. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये वर्किंग नोटची काही आवश्यकता नाही, म्हणजे तुमचं एकाच पानामध्ये ॲन्सर संपणार आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटपासून रिसीट बाजूकडून आपण सुरुवात करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स आपल्याला घ्यायची गरज नाही किंवा नसते. पुढे टू सबस्क्रिप्शन्स. आता करंट इयर सबस्क्रिप्शन कोणतं आहे? 2019-20 किती आहे? 83,000. बरोबर. आता ह्याला टिक मार आहे. आता हे कुठे घेणार? रिसीटचे आपण आयटम कुठे घेतो? इन्कम साईडला. आणि पेमेंटचे आयटम आपण कुठे घेतो? एक्सपेंडिचर साईडला. आता हे सबस्क्रिप्शन आपण कुठे घेणार? करंट इयरचं म्हणजेच कोणतं हे 2019-20 83,000 कुठे घेणार? इन्कम साईडला. आणि त्याला टिक आहे म्हणजे 1-2 वेळेस जागा आपण सोडणार आहे, म्हणून इन्कम साईडला जायचं. बाय सबस्क्रिप्शन्स 83,000 83,000 चालू वर्षाचं आपण सबस्क्रिप्शन इन्कम साईडला घेऊन ठेवलेलं आहे इनरला. बरोबर. पुढे टू एंट्रन्स फीज. आता हे कॅपिटल रिसीट म्हणलेलं आहे, म्हणजे हे कॅपिटलमधलं त्या एक एंट्रन्स फीज आहे, म्हणजे हे बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला जातं, म्हणून ह्याला याचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला होणार नाही. बरोबर. पुढे टू डोनेशन्स कुठे घेणार तुम्ही? रिसीट साईडला आहे, म्हणजे घेणार कुठं? इन्कम साईडला. त्याला देखील टिक आहे. बरोबर. म्हणून इन्कम साईडला जायचं. बरोबर. बाय डोनेशन्स 60,000 इनरला घ्यायचं आहे. बरोबर. बाय डोनेशन्स 60,000 इनरला घेऊन ठेवायचं आहे, कारण की त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्याच्याखाली 1-2 वेळा जागा सोडायचं आहे. टू लिगसीज किती आहे? 40,000. हे पण कुठे घेणार आपण? इन्कम साईडला. त्याला देखील टिक आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इन्कम साईडला जायचं. बाय लिगसीज 40,000 इनरला घ्यायचे आणि एका दुसरी वळ खाली सोडायची आहे, कारण की त्याला टिक आहे, ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आहे म्हणून. टू इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 7,000 हे कुठे येणार? इन्कम साईडला. बरोबर. याला टिक मार नाही, डायरेक्ट आउटरला अमाऊंट घ्यायची आहे. बाय इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स 7,000. बरोबर. एकदम आउटरला. त्याच्यानंतर पुढे टू पिकनिक रिसीट्स 10,000. आता ह्याला टिक आहे, कुठे घेणार तुम्ही? आता इन्कम साईडला. इन्कम साईडला जायचं. बाय पिकनिक रिसीट्स 10,000. बरोबर. इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची आहे, कारण की त्याला देखील टिक मार आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, म्हणून बाय पिकनिक रिसीट इनरला 10,000 रुपये घेऊन ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपण रिसीट साईडचे अकाउंट आपण पोस्ट केलेले आहेत. आता पुढे पेमेंट साईडचं पाहूया आपण. बाय स्टेशनरी किती आहे? 8,000 रुपये आपल्याला त्या दिलेला आहे. बरोबर. आता त्याच्या आधीगर एक आपण मगाशी वाचन केलेलं एक्झाम्पलचं. आता बघा इथं 4 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिला आहे तुम्हाला स्टॉक ऑफ स्टेशनरीचं किती? 350 आहे. बरोबर. म्हणजे हा पण आपल्याला घ्यावा लागणार आहे, म्हणून आता हे आपण चालू वर्ष स्टेशनरी त्या की नाही 8,000च घेतलेलं आहे. बरोबर. म्हणून आता आपल्याला दोन्ही पण घ्यावं लागेल, ओपनिंग स्टॉक पण घ्यावा लागेल,
स्टेशनरीचा आणि चालू वर्षी आपण स्टेशनरी किती खरेदी केली ते पण घ्यावं लागेल. म्हणून आता हे कुठे घेणार आपण पेमेंट साईडला दिले, कुठे घेणार मग एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू स्टेशनरी यूज्ड ओपनिंग स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टेशनरी किती दिली 350 बरोबर. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेली. ॲड परचेसेस चालू वर्षी किती खरेदी केली 8000 बरोबर. ह्या दोन्हीची बेरीज खाली 8350 घेऊन ठेवायची आहे बरोबर. आणि याला देखील टिक मार्क केलेला आहे म्हणजे याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. म्हणून काय करायचं त्याला 1-2 जागा सोडायची आहे एक्सपेंडिचर साईडला बरोबर. आता पुढे बघा. बाय पोस्टेज 1000, बाय पिकनिक एक्सपेन्सेस 8000, बाय सॅलरीज 8000, बाय ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस 4500, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7500, बाय रेंट 12000, बाय चॅरिटी 7800 अँड लास्ट बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 3200. हे सर्व आयटम्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8च्या 8 ठिकाणी आयटम आपण किंवा अकाउंट्स एक्सपेंडिचर साईडला ट्रान्सफर करायचे आहेत कारण की हे सर्व एक्सपेंडिचर आहेत. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि हे सर्व आयटम त्या ठिकाणी बघा. टू पोस्टेज 1000, टू पिकनिक एक्सपेन्सेस 8000, टू सॅलरीज 8000, टू ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस 4500, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7500, टू रेंट 12000, टू चॅरिटी 7800, सो टू सन्ड्री एक्सपेन्सेस 3200. अशा प्रकारे सर्व एक्सपेंडिचर आपण एक्सपेंडिचर साईडला घेतलेले आहेत बरोबर. अशा प्रकारे हे सर्व अकाउंट आपण पोस्ट केलेले आहेत. आता पुढे बाय फिक्स्ड डिपॉझिट ही ॲसेट आहे म्हणून ही घ्यायची नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला ह्याला घ्यायचं नाही. बाय फर्निचर ही देखील काय आहे ॲसेट आहे, हिला देखील घ्यायचं नाही. मात्र ह्या फर्निचरवर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. याच्यावर तर डेप्रिशिएशन मात्र आपल्याला घ्यावं लागणार आहे बरोबर. पुढे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 7000 हा देखील क्लोजिंग बॅलन्स आपण बॅलन्स शीटला घेतो, ह्या अकाउंटला घ्यायची गरज नाही बरोबर. फर्निचरवर तर डेप्रिशिएशन मात्र आपण घेणार आहे, ते ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून इथं आपण टिक केलेले आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. आता ॲडजस्टमेंट 1 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹7000 चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे 7000. म्हणून सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार तुम्ही ॲड करणार. म्हणून इन्कम साईडला जायचं आणि ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7000 आणि आउटरला किती येणार 83000 आणि हे 7000 किती होणार 90000 काय होणार आउटरला सबस्क्रिप्शनची अमाऊंट येणार आहे बरोबर. आपण एकच अकाउंट ओपन करत असल्यामुळं किंवा केलं असल्यामुळं आपण एकच आपण पोस्टिंग करणार आहोत. बॅलन्स शीट आपण ओपन केलेली नाही बरोबर. मग ह्याचं पहिलं पोस्टिंग या ठिकाणी होणार आहे बरोबर. पुढे आता 2 नंबर ॲडजस्टमेंट फर्निचर ऑज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबरला आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे. आता ऑक्टोबरपासून जर आपण काउंट केलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 6 महिन्याचं आपल्याला डेप्रिशिएशन काढावं लागणार आहे. म्हणजे आपण फर्निचर खरेदी केल्यापासून फक्त आपलं 6 महिन्याचंच आपल्याला डेप्रिशिएशन काढावं लागेल. किती टक्क्यानं 10%. म्हणून फर्निचरची मूळ किंमत 50,000. 50,000वर 10% म्हणल्यावर 1 झिरो कमी होतो म्हणजे 5,000 आणि 5,000 हे वर्षाचं आणि निम्या वर्षाचं म्हणल्यावर किती 2500. मग 2500 डेप्रिशिएशन आपण कुठे घेणार एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 2500 एक्सपेंडिचर साईडला आपण फर्निचरचं डेप्रिशिएशन घेतलेलं आहे बरोबर. पुढे 3 आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट ₹7500. आणखीन आपल्याला पिकनिक रिसीट चालू वर्षी किती मिळणार आहे 7500. मग आपण पिकनिक रिसीटमध्ये काय करणार ॲड करणार आहोत. म्हणून ॲड आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7500. आउटरला किती येणार 10,000 प्लस 7500 आउटरला किती आले 17,500. हे पहिलं पोस्टिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण करणार नाही कारण की आपण एकच अकाउंट ओपन केलेला आहे बरोबर. पुढे 4
स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 1 एप्रिल 2019 वॉज ₹350. हे घेतलेलं आहे आपण स्टेशनरीमध्ये ओपनिंग स्टॉक, ही स्टेशनरीची अमाऊंट मगाशी आपण पोस्ट केलेली आहे. पुढे अँड ऑन 31 मार्च 2020 वॉज ₹1700. आता 31 मार्च 2020ला स्टेशनरी किती शिल्लक आहे किंवा क्लोजिंग स्टॉक किती आहे त्याचा 1700. मग आपल्याला त्यातनं लेस करावं लागेल. मग एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि लेस क्लोजिंग स्टॉक 1700 म्हणजे स्टेशनरीमधल्या अमाऊंटमधनं ही इनरला जे आपण मगाशी 8350 अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याकडून आलेली होती त्याच्यामधनं लेस क्लोजिंग स्टॉक चालू वर्षी शिल्लक 1700. मग 8350मधून हे 1700 गेले, आउटरला 6750 स्टेशनरीची अमाऊंट येते. बरोबर, अशा प्रकारे आपलं हे पोस्टिंग त्या ठिकाणी स्टेशनरीचं संपलेलं आहे. पुढे 50% ऑफ लिगसीज. आता म्हणजे 50% लिगसीज काय करायची, कॅपिटलाइज करायची आहे. आता लिगसीची मूळ किंमत किती आहे 40,000. 40ची निम्म किती 20,000. तर 20,000 आपल्याला कॅपिटलाइज केलेलं दाखवायचं आहे. म्हणजे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत. आपण बॅलन्स शीट ओपन केलेली नाही. दुसरं पोस्टिंग कुठं करायचं तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. मग अशी आपण लिगसीज घेऊन ठेवलेलं आहे बघा. बरोबर, त्याच्यामध्ये लेस 50% कॅपिटलाइज्ड. मग 40ची निम्म किती 20,000. मग 40मधनं 20 गेले, किती राहिले पुढे आउटरला 20,000. तर अशा प्रकारे 20,000 अमाऊंट लिगसीची इन्कम साईडला येणार आहे. बरोबर, लिगसीज देखील आपण 50% पोस्ट केलेले आहे. आता पुढे काय सांगितले पाहूया. अँड फुल अमाऊंट ऑफ डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज्ड. डोनेशनची फुल अमाऊंट आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला कॅपिटल फंडमध्ये आपण डोनेशन ॲड करतो. आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नाही. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार तर इन्कम साईडला आपण मगाशी डोनेशन्स घेतलेलं आहे 60,000. मग म्हणायचं लेस 100% कॅपिटलाइज्ड म्हणजे फुल अमाऊंट कॅपिटलाइज्ड असं लिहा किंवा लेस 100% कॅपिटलाइज्ड म्हणजे पूर्ण अमाऊंट आपण डोनेशनची कॅपिटलाइज केलेली आहे. किती पूर्ण म्हणजे 60,000. मग 60,000 वजा 60,000 आउटरला किती येणार डॅश किंवा 0 येणार. अशा प्रकारे डोनेशनचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधले देखील सर्व आपण अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण आता क्लोज करून घेऊया. क्लोज करत असताना कोणती साईड मोठे हे आपण पाहूया. तर क्रेडिट साईडला अमाऊंट जास्त आहेत. क्रेडिट साईडला आपल्याला 90,000, 20,000, 7,000 आणि 17,500 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली किती आली 1,34,500. क्रेडिटला आपण मांडून घेतलं. बरोबर, त्या अपोजिट साईडला डेबिट साईडला बरोबर समोरासमोर 1,34,500 मांडून घेतलं आणि ह्या 1,34,500मधून हे 6,750, 1,000, 8,000, 8,000, 4,500, 7,500, 12,000, 7,800, 3,200 आणि 2,500 ह्या सर्व अमाऊंट लेस केल्या. डिफरन्स किती आला 73,350. मग हा आपल्याला काय मिळाला सरप्लस. तो सरप्लस किती मिळाला 73,350. बरोबर, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम म्हणजे इन्कम जादा एक्सपेंडिचर कमी म्हणून आपल्याला या ठिकाणी सरप्लस मिळालेला आहे 73,350. बरोबर, अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज केलेला आहे आणि आपण बॅलन्स शीट ह्या एक्झाम्पलमध्ये ओपन करायला सांगितलेली नाही. अशा प्रकारे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपण 16 नंबर एक्झाम्पल यंग पेन्शनर्स असोसिएशन लेह यांचं पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.
लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.